Hello friends, I'm Ashok. Welcome in my channel. Friends, today I'm going to tell you a great story, and this story is all about the synopsis and the Swiss family, how the Swiss family take adventures on the island. So that story I want to tell you today. Let's we move towards the story. But friends, before I start this story, I request you from core of my heart, if you are new watcher in this channel, if you are new watching me, then please subscribe my channel for getting latest my videos. Okay, if you like my video, then please share it to your all friends. Let's we move towards our today's story. चला तर मित्रांनो, ही जी आपली स्टोरी आहे नवीन, तर ती स्टोरीला आपण सुरुवात करूयात. अ सिनॉप्सिस, द स्विस फॅमिली रॉबिन्सन. हा इयत्ता 9वी मधला चॅप्टर आहे, इंग्लिश मीडियम बोर्ड सिलेबस. तर यामध्ये जी स्विस फॅमिली रॉबिन्सनची आहे, तर या फॅमिलीचे ॲडव्हेंचर्स आपल्याला या चॅप्टर मधून बघायला मिळतील. चला मी एक एक लाईन ओळ वाचून दाखवतो, पॅरेग्राफ वाचून दाखवतो आणि त्याचा अर्थ पण सांगतो. The Swiss Family Robinson is a well-known adventure novel that people of many countries have enjoyed for more than 200 years. It has also been made into graphic novels and films. तर द स्विस फॅमिली रॉबिन्सन ही जी नॉवेल आहेत, यावरती ॲडव्हेंचर्स नॉवेल आहे आणि खूप दशकापासून ही खूप पॉप्युलर झालेली आहे. यावरती काही फिल्म्स पण बनवलेल्या आहेत, ग्राफिक्स नॉवेल्स बनवलेल्या आहेत. द नॉवेल रिटन बाय स्विस क्लेर्जीमॅन जॉन डेव्हिड विस इज नॉट जस्ट अन ॲडव्हेंचर. नॉवेल लिहिलेली आहे कुणी, तर स्विस क्लेर्जीमॅनच्या जॉन डेव्हिड विस यांनी लिहिलेली आहे. आणि मग ते काय सांगतात या चॅप्टर बद्दल, या नॉवेल बद्दल, तर ही फक्त ॲडव्हेंचर, याच्यामध्ये फक्त ॲडव्हेंचरच नाही तर अजून काय आहे. इट एम्स ॲट टीचिंग यंग पीपल व्हॅल्यूज लाईक सेल्फ रिलायन्स, डिटर्मिनेशन, लव्ह फॉर युअर फॅमिली, कोऑपरेशन अँड प्रुडंट यूज ऑफ रिसोर्सेस. फक्त ॲडव्हेंचरच या चॅप्टर मध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही, तर काय होईल, स्वतः कसं जागं असलं पाहिजे, स्वतःवरती आपण स्वतः कसं जागं असलं पाहिजे. तर यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की स्वतःचा आत्मविश्वास, आपण आपल्या कुटुंबामध्ये राहत असताना आपण आपल्या कुटुंबावरती कसं प्रेम केलं पाहिजे, आपण कसं सगळ्यांच्या सोबत एकत्र राहिलं पाहिजे, एकमेकांना कसं कोऑपरेट केलं पाहिजे आणि जे तिथले सोर्स आहेत त्याचा कसा वापर केला पाहिजे, या सगळ्याची गोष्ट कहाणी या एका चॅप्टर मध्ये दिलेली आहे. इट ऑल्सो हॅज गुड लेसन्स रिलेव्हंट इन नॅचरल सायन्सेस, गुड हजबंडरी अँड इव्हन मॅथमॅटिक्स. गुड हजबंडरी आहे, मॅथमॅटिक्स आहे, म्हणजे जवळपास सगळं काही जे आपल्याला व्यावहारिक दृष्टिकोनातून जे शिकायचं आहे ते सगळं या नॉवेल मध्ये आहे. आणि तेच आपण या आता चॅप्टरच्या स्वरूपामध्ये आपण इथं ते सगळं नॉलेज आपण पाहत आहोत. Some elements of the novel do stretch reality to a certain extent, but we must consider that it is a work of fiction and not a fact file. Given below is a synopsis, an outline of its basis story. आता काही एलिमेंट्स दिलेले आहेत नॉवेलमध्ये, ती सगळी नॉवेल तर आपण जशाच्या तशी शिकू शकत नाहीत, पण काही गोष्टी निश्चितच आपण इथं शिकू शकतो आणि त्या काही गोष्टीची बेसिक स्टोरी आपण या धड्यामध्ये, या चॅप्टरमध्ये आपण पाहत आहोत. William, Elizabeth and their children had been traveling in a ship when the ship was caught in a great storm. विल्यम, एलिझाबेथ आणि त्यांचे काही मुलं हे शिपनं ट्रॅव्हल करत आहेत. आणि काय होतंय, जेव्हा हे असं ट्रॅव्हल करत असतात तर तेव्हा त्या ओशन मध्ये, समुद्रामध्ये एक
स्टोम येतोय. स्टोम म्हणजे एक वादळ येते. आणि मग पुढे काय होतंय, द अदर पॅसेंजर्स इव्हॅक्युएटेड विदाउट देम. आणि असं वादळ आलं तर कुणाला तिथं राहावं वाटत. मग काय करतात, सगळे जे पॅसेंजर आहेत तर ते सगळे पॅसेंजर त्या स्विस फॅमिलीला त्या बोटमध्येच, त्या शिपमध्येच ठेवतात आणि सगळेजण आपण आपला जीव वाचवून तिथून निघून जातात. पण यांच्याकडे कुणीही बघत नाही. विल्यम and his family, including the young children, Fritz, Ernest, Jack, and Franz, were left to survive alone. आणि बघा आता सगळेजण तिथून निघून गेलेले आहेत आणि कोण राहिले तर फक्त स्विस फॅमिली. स्विस फॅमिलीमध्ये कोण कोण तर बघा, विल्यम आणि त्याची पूर्ण फॅमिली, ज्याच्यामध्ये एलिझाबेथ ही त्याची पत्नी पण आहे, त्याचे 4 मुलं, फ्रिड्स, अर्नेस्ट, जॅक अँड फ्रॅन्झ, असे हे मुलं आहेत. आणि सिरियलनं सांगितल्याप्रमाणे आपण त्याचा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा असा नंबर पण देऊ शकतो. जसं की फ्रिड्स हा पहिला मुलगा असेल मोठा, अर्नेस्ट दुसरा, जॅक 3 आणि फ्रॅन्झ सर्वात लहान. असे हे सगळे जण आता त्या शिपमध्ये राहिलेले आहेत. बाकीचे सगळे जण तिथून निघून गेलेले आहेत, उडी मारून पळून गेलेले आहेत त्या शिपमधून. They withered the great storm waiting in the ship's hold. काही वेळ ते वाट बघतायत की काय होईल, ते स्टॉर्म कमी होईल. आणि मग त्यांनी काय केले, त्या शिपला गच्च धरलेला आहे, होल्ड केलेला आहे. The ship survived the night and the family found themselves within sight of a tropical desert island. The next morning, they decided to get to the island they could see beyond the reef. आणि रात्रभर ती बोट, ती शिप त्या पाण्यामधून चालत राहिली. कुणालाच काही कळत नव्हतं बोट कुठं चालली म्हणून. आणि ती बोट कुणाच्याही हातात नव्हती वळवणं, कारण ते एवढं मोठं स्ट्रॉंग स्टॉर्म होतं. विल्यम एक्सपर्ट होता, तरी सुद्धा त्याला ती बोट, ती शिप वळवता येत नव्हती. आणि मग रात्रभर ती बोट चालून सगळेजण त्या बोटमध्ये होते. तर ते अशा एका जागावर येऊन थांबले जिथं डेझर्ट आहे, वाळवंट आहे, खडकाळ जमीन आहे. अशा त्या जागेवरती, त्या किनाऱ्यावरती ते येऊन पोहोचलेले आहेत रात्रभरांच्या नंतर. पण तिथं आल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी, म्हणजे जेव्हा ते तिथं थांबलेत, तिथून ते एक दुसरं आयलंड बघू लागले, जिथं त्यांना असं वाटलं की तिथं खूप चांगलं असेल. म्हणून मग ते दुसऱ्या दिवशी तिकडं जाण्यासाठी निघाले. With much effort, they constructed a vessel out of tubes. आणि जिथून ते पाहत होते दुसरं एक आयलंड होतं, तिकडे जाण्यासाठी त्यांना दुसऱ्या एका बोटची गरज होती. मग काय केलं, तर ते आता खूप कष्ट करून, विथ मच इफर्ट, खूप कष्ट करून ते काय करू लागले, वेसल आउट ऑफ ट्यूब्स, जे तिथून वाहून येणारं काही साहित्य आहे त्याची जहाज बनवू लागले. आणि ही जहाज बनवून, ही बोट छोटीशी बनवून ते काय करणार आहेत, दुसरीकडचे जे आयलंड त्यांना दिसत आहेत तिकडे जाणार आहेत. After they filled the tubes with food and ammunition and all other articles of value they could safely carry, they rowed toward the island. आणि मग आता सगळं साहित्य त्यांनी जमा केलेलं आहे, ट्यूब्स आणलेले आहेत आणि सगळं साहित्य जमा करून आता ते त्या दिशेनं निघालेले आहेत. Two dogs from the ship named Turk and Juno swam beside them. त्या स्विस फॅमिली सोबत 2 डॉग्स आहेत, एक आहे तुर्क आणि दुसरा आहे जुनो. हे 2 डॉग्स पण पोहत पोहत त्यांच्या पाठीमागून येत आहेत. The ship's cargo of livestock, guns and powder, carpentry tools, books, a dissembled pinnace and provisions had also survived. आणि आता द शिप्स कार्गो म्हणजे त्या शिपला पुढे जाण्यासाठी लागणारं सर्व साहित्य सोबत घेतलेलं आहे, गन्स घेतलेले आहे, पावडर घेतलेला आहे, कार्पेंट्री म्हणजे आखण्याचं काही साहित्य घेतलेलं आहे, पुस्तकं घेतलेलं आहेत. असं सगळं साहित्य, काही खाण्यापिण्याच्या वस्तू आहेत त्यांच्यासोबत, हे सगळं साहित्य घेऊन ते पुढे निघत आहेत. ओव्हर द नेक्स्ट फ्यू डेज, विल्यम हा फादर आहे, attached the floatable old kegs to one another and built a bow that curved around them. आणि मग काही दिवसानंतर विल्यमने काय केलं आहे,
जे वाहून येणारे काही ओंडके आहेत लाकडाचे, अशा सगळ्या ओंडक्यांना एकत्र करून त्यांना कर्व केलेला आहे, बोटीसारखा आकार त्यांना दिलेला आहे. आणि आता ते सर्वजण ती बोट तयार करून तिथून निघून जाणार आहेत. द फॅमिली हॅड लँडेड सक्सेसफुली ऑन द आयलंड. आणि मग अशा पद्धतीनं विल्यमनं काय केले, जो पाण्यामधून येणारी फ्लोटेबल म्हणजे पाण्यातून वाहणारं तरंगणारं जे काही मटेरियल आहे ते मटेरियल वापर करून त्या मटेरियलचा वापर करून ते त्या आयलंड वरून निघालेले आहेत आणि सेफली सक्सेसफुली त्यांना जिथं ज्या आयलंड वरती लँड व्हायचं होतं तिथं ते आता झालेले आहेत. They set up a tent and softened the floor with armloads of grass they cut and spread to serve as their beds. आता ते तिथं आयलंड उतरल्या त्यांनी स्वतःसाठी एक टेंट बनवलेला आहे. टेंट म्हणजे तंबू, राहण्याची जागा, राहायला एक घरासारखी जागा बनवलेली आहे. त्या तिथं फ्लोअरवरती खूप सारं गवत होतं, ते गवत सगळं कट केलेलं आहे आणि स्वतःच्या हातानं दाबून ते सगळं गवत त्यांच्या त्या टेंट मध्ये पसरवलेलं आहे. त्यांना झोपण्यासाठी व्यवस्थित साफ अशी मऊ त्यांनी जागा तिथं बनवलेली आहे. दे केम टू अ ग्रोव्ह ऑफ ट्रीज. आणि आता काय झालेलं आहे, तिथं एक खूप मोठे झाडांचा झुंडका, ग्रोव्ह म्हणजे खूप मोठे झाड, मोठे म्हणजे वाढलेले तर आहेच पण एकत्र असलेले झाड, खूप असे एकत्र असलेले झाड, असे सगळे झाडांचे तिथं ते आलेले आहेत. वन ट्री ग्रेव व्हॉट लुक्ड लाईक गार्ड्स ऑन इट्स ट्रंक. एक झाड त्यांना बघायला मिळाले ज्याच्यामध्ये वनस्पती किंवा व्हेजिटेबल्स आहेत जे ते खाण्यासाठी वापर करू शकतात. जसं आपण पाठीमागे बघितलं तर हे एक चित्र टेक्स्ट बुक मध्ये आहे आणि काय आहे बघा, विल्यम आहे, त्याची पूर्ण फॅमिली आहे आणि हे सगळे जण काय करायला लागले, ती जुनी बोट सोडून देऊन दुसरी बोट अशा प्रकारे त्यांनी कोरून तयार केलेली आहे येणाऱ्या मटेरियल पासून आणि ते आता तिथून ते निघून गेलेले आहेत. त्यांच्या पाठीमागे ते आपण बघू शकता दोन तुर्क आणि दुसरा जो ते कुत्रा आहे, तर ते दोघ जण कुत्रे पण त्यांच्या सोबत आलेले आहेत. त्याच्यानंतर द फादर टोल्ड फ्रीज द गार्ड वुड मेक एक्सलंट बॉल्स अँड स्पून्स अँड दे कट देम इनटू व्हेरियस युटेन्सिल्स. आणि मग आता वडिलांनी फ्रीजला सांगितलंय काय की तिथलं जे वनस्पतीचं दुसरं जे झाड आहे त्याच्यापासून काय बनवलं पाहिजे, बोल्स बनवले पाहिजे, स्पून्स बनवलेत त्यांनी. आणि मग हे सगळं करून त्यांच्या वापरासाठी युटेन्सिल्स म्हणजे वापराच्या काही गोष्टी, काही वस्तू या पण त्यांनी त्या झाडापासून बनवलेल्या आहेत. आफ्टर सम डेज एलिझाबेथ इन्फॉर्म्ड विल्यम दॅट शी वॉन्टेड द फॅमिली टू मूव्ह टू अ सेफर प्लेस. आणि मग काही दिवसानंतर एलिझाबेथ जी विल्यमची वाईफ आहे ती इन्फॉर्म करते विल्यमला की त्यांचं जे कुटुंब आहे ते इथं सुरक्षित नाहीये, सेफ नाहीये. तर मग ती इन्फॉर्म करते की आपण कुठेतरी दुसरीकडं जिथं सेफ प्लेस आहे अशा सेफ प्लेस वरती आपण जाऊयात. देअर करंट कॅम्प वॉज नॉट ओनली एक्सपोज्ड बट ऑल्सो व्हेरी ड्राय अँड हॉट. आता जे तिथं राहत आहेत तर तिथं खूप ड्राय आहे, खूप हॉट आहे आणि ती जागा त्यांच्यासाठी राहणे योग्य नाही. त्यामुळं एलिझाबेथ विल्यमला म्हणते की आपण दुसरीकडे राहायला गेले पाहिजे जिथं सेफ प्लेस आहे. इफ दे बिल्ट अ हाऊस अप इन वन ऑफ द लार्ज ट्रीज दे वुड बी सेफ फ्रॉम जॅकल्स. आणि मग ती म्हणते की जर आपण दुसरीकडे घर केलं जिथं खूप उंच उंच झाडं आहेत आणि त्या झाडावरती जर आपण जर घर केलं तर आपण जे वन्य प्राणी आहेत जे जॅकल्स म्हणता येईल म्हणजे गिधड असा किंवा तिथला प्राणी जे काय करतील त्यांच्यापासून ते संरक्षण होईल म्हणून आपण झाडावरती राहिलं पाहिजे असं ती एलिझाबेथ विल्यमला म्हणते. शी डिस्क्राइब्ड अ परफेक्ट ट्री फॉर द प्रोजेक्ट, वन हुज ट्रंक वॉज नियरली 40 feet इन डायमीटर. आणि मग ती सगळं वर्णन करून सांगते आणि ती सांगते की तिचा जो प्रोजेक्ट आहे तो कसा आहे, तर तिथं पलीकडेच एक ट्रंकचं झाड आहे म्हणजे ते सगळेजण राहू शकतात आणि किती तर 40 feet उंच आहे ज्याच्यावरती ते चांगल्या पद्धतीने त्यांचं आयुष्य तिथं घालवू शकतात जेणेकरून त्यांच्या जीवाला कुठलाही धोका नसणार आहे अशा ठिकाणी ते तिथे राहू शकतात. द ब्रांचेस वर व्हेरी लॉंग अँड एक्सटेंडेड स्ट्रेट आउट फ्रॉम द
trunk, making them perfect platforms for a structure. आणि बघा आता त्या झाडाच्या जर फांद्या जर बघितल्या तर खूप लांब लांब आहेत आणि त्यांना जशा पाहिजे तशाच आहेत. ठीक आहे. आणि म्हणून काय करता येईल, म्हणजे हे आयतच घर मिळेल ना त्यांना. एक त्यांचा जो प्लॅटफॉर्म आहे ते खूप चांगला आहे, तिथला प्लॅटफॉर्म त्या झाडांचा. त्या फांद्या खूप लांब लांब आहेत ब्रँचेस, आणि तिथं त्यांना राहता येईल, जागा तिथं त्यांना राहण्यासाठी चांगली आहे, योग्य आहे. म्हणून ती तिचा सगळा प्लॅन डिस्क्राईब करून सांगते. Later, when determining the height of the lowest branches, the father taught the boys geometry and how to use triangles to measure big objects. आणि मग वडील विल्यम काय करतात, सगळ्यात छोटी फांदी कशी मोजायची, मोठी कशी मोजायची, हे जिओमॅट्री म्हणजे भूमिती किंवा भौतिक असं शास्त्र ते तिथं शिकवतात. आणि ट्रायंगलचा वापर करून तिथलं कसं बिग ज्या ऑब्जेक्ट्स आहेत, खूप मोठ्या गोष्टी आहेत, त्यांना कसं मोजता येईल हे वडील त्या मुलांना शिकवत आहेत. He measured a defined distance from the trunk. Then he calculated angles using several measured rods, determining that the lowest branch was 30 feet off the ground. आणि मग आता ग्राउंड पासून जवळपास 30 फूट उंच असं एक घर त्यांनी सगळं बनवलेलं आहे. तिथल्या सगळ्या वस्तूंचा, तिथल्या झाडांचा वापर केलेला आहे आणि जमिनीपासून 30 फूट उंच त्यांनी घर बनवलेलं आहे. The men knot a rope at certain intervals and attached pieces of bamboo in each knot. आणि मग आता त्यांनी काय केलंय, दोरी आणलेली आहे आणि त्यांनी त्या दोरी आणि बांबू यांची गाठ बांधलेली आहे. थस दे क्रिएटेड देअर लॅडर. आणि अशा पद्धतीने काय केले, त्यांनी काही बांबूचे तुकडे त्याच्यामध्ये घालून बांबूवरती त्या दोरीची गाठ बांधून त्यांनी एक शिडी बनवलेली आहे. Father returned to the beach and collected driftwood, thinking it would be perfect to build a sledge on runners rather than wheels. आणि मग वडिलांनी काय केले, जेव्हा ते तिथून बीच वरून वापस आलेले आहेत, तेव्हा तिथून बीच वरून वापस येताना म्हणजे समुद्र किनाऱ्यावरून वापस येताना त्यांनी तिथं काही वाहून आलेल्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे सब्जेक्ट आहेत. ड्रिफ्ट वूड म्हणजे वाहून आलेले काही झाडांचे ओंडके, अशापासून त्यांनी काय केलेलं आहे, एक गोल चाकाचा एक गाळा तयार केलेला आहे, ज्याच्यामुळे काय होईल, त्यांच्या ज्या वस्तू आहेत किंवा त्यांना इकडे तिकडे जाणं येण्यासाठी, त्यांच्या वस्तू ट्रॅव्हल करण्यासाठी त्यांना सोपं जाईल, असं त्यांनी एक स्लेज बनवलेलं आहे, ज्याला आपण रनर्स पण म्हणू शकतो. देन लेटर दे यूज्ड इट टू ट्रान्सपोर्ट मटेरियल्स. आणि मी जसं आता सांगितलं तसं त्यांनी तो गाडा, आपण रन गाडा पण असं म्हणता येईल, जे चाक बसून त्यांनी बनवलेला आहे. आणि मग तो त्यांचं माल, त्यांचे काही वस्तू एका जागेवरून दुसऱ्या जागी नेण्यासाठी, ट्रान्सपोर्ट करण्यासाठी त्याचा ते वापर करू लागलेले आहेत. Meanwhile, Elizabeth announced that the garden she had been tending was producing healthy plants. आणि आता अर्थातच आता एलिझाबेथ राहिलेली आहे आणि ती अनाऊन्स करते की तिनं तिचं गार्डन बनवलेलं आहे. आधीच तिथं काय ज्या काही वनस्पती येत होत्या त्यांची ती काळजी करू लागलेली आहे. हेल्दी प्लांट्स तिनं बनवलेले आहेत. त्यांनी त्या गार्डन मध्ये काय लावलेलं आहे, कोन, मेलन्स, पपकिन्स अँड ककंबर्स वर ऑलरेडी ग्रोईंग. तिथं कोन आहेत, मका आहे, मेलन्स आहेत, आपण खरबूज टरबूज असं जे म्हणतो हे पण तिथं आहे, पपकिन्स आहेत अँड ककंबर्स आहेत, ककडी आहे, भोपळा आहे, असं सगळं तिथं त्या वनस्पती तिथं ऑलरेडी वाढलेले आहेत. त्याची ती काय करते, काळजी घेते आणि तिनं व्यवस्थित असं गार्डन तिचं स्वतःचं शेत असं बनवलेलं आहे. मला यावरून तुम्हाला एक सांगावं असं वाटतं की जे एलिझाबेथनं केलं तेच आपण भारतामध्ये जर बघितलं तर सगळ्यात आधी शेतीची सुरुवात ही भारतामध्ये स्त्रियांनी केलेली आहे, महिलांनी केलेली आहे. यावरती एक खूप मोठा एक विषय आहे आणि त्याच्यावरती 2-4 तासाचा एक व्हिडिओ तयार होऊ शकतो, तर आता आपण तो घेतच नाही. तर पण इथं पण एलिझाबेथनी गार्डनची सुरुवात केलेली आहे, म्हणजे जे खायच्या वस्तू आहेत या बनवण्याचं काम एलिझाबेथनी शोधून केलेलं आहे. The next day, only the father and Fritz traveled to the woods, exploring and finding such exotic plants as one with
waxy fruit from which candles could be made. दुसऱ्या दिवशी फादर विल्यम आणि फ्रिट्ज हे ट्रॅव्हल्स करायले आहेत, काही लाकडं गोळा करण्यासाठी, काही शोधण्यासाठी. मग त्यांनी काय शोधून काढले बघा, त्यांनी काही अशा वनस्पतीचे झाडं शोधून काढले ज्याला त्यांना खायला येण्याजोगे फ्रूट आहेत. काही असे झाडं शोधून काढलेत ज्याच्यामधून ते कॅन्डल्स तयार करू शकतात. ठीक आहे, म्हणजे कॅन्डल्स ज्याच्यामधून प्रकाश मिळेल, कॅन्डल्स तयार करू शकतात, असे काही झाडं पण त्यांनी शोधून काढलेले आहेत. फ्रिट्ज डिस्कवर्ड अ ट्री exuding a rubbery sap from which his father claimed that they could make boots. आणि फ्रिट्जने एक झाड शोधून काढलेलं आहे ज्याच्यामधून काय व्हायला लागले, एक रबरी धागा, सॅप म्हणजे रबरी धागा, हा रबरी धागा त्या झाडामधून येत आहे, म्हणजे रबराचं झाड आपण असं म्हणू शकतो. आणि या रबराच्या झाडापासून काय होईल तर विल्यम म्हणजे फ्रिट्जचे वडील म्हणतायत की यापासून आपण चांगले बूट तयार करू शकतो. BOOTS बूट्स, आपण चांगले बूट्स तयार करू शकतो. ठीक आहे, जेणेकरून ते आपल्याला वापरता येतील. थिंकिंग अहेड ऑफ नेक्स्ट विंटर, father decided to create a place safe from the elements, a strong storage spot to protect themselves and their belongings. आणि मग पुढे असा विचार करता येते की जेव्हा विंटर डेज येतील, तेव्हा विंटर डेज आल्याच्या नंतर त्यांना त्यांच्यापासून संरक्षण होण्यासाठी असे काही स्पॉट पाहावे लागतील जिथं ते चांगल्या पद्धतीने त्यांचं आयुष्य घालवू शकतील. कारण विंटर जर येईल तर त्यांना काय होईल, खूप थंडी लागेल आणि आता ते झाडावरती राहू शकणार नाहीत, कारण जेवढं उंच असू तेवढी जास्त थंडी वाजेल, बरोबर. म्हणून त्यांना आता दुसऱ्या घराची गरज पडणार आहे असं फादर ते विचार करत आहेत. फ्रिट्ज केम अप विथ द आयडिया ऑफ केव्ह. आणि मग फ्रिजला एक अचानक एक कल्पना सुचलेली आहे, आणि ती कल्पना कशाची आहे, ती आयडिया कशाची आहे, तर तो म्हणतो की आपण केव्ह मध्ये राहूयात. केव्ह म्हणजे गुफा. नॉट फाइंडिंग वन, दे थॉट ऑफ कर्विंग आउट देअर ओन केव्ह इन द रॉक अबटिंग देअर कॅम्पिंग साईट. आणि जिथे ते राहत आहेत त्याच्या बाजूलाच काही खडक आहेत, आणि त्या खडकावरती ते असं म्हणतात की त्या खडकाला कोरून त्यांनी स्वतःची केव्ह तयार करतील. का? कारण त्यांनी खूप शोधून देखील त्यांना ऑलरेडी तिथं केव्ह सापडलेली नाहीये, म्हणजे जी आहे ती केव्ह त्यांना पाहिजे होती, जिथं ते जाऊन ऑलरेडी राहिले असते, अशी केव्ह त्यांना सापडलेली नाही. म्हणून ते आता विचार करतायत की आपण स्वतःची केव्ह कोरली पाहिजे, जी त्यांच्या जिथं ते राहतात त्याच्या बाजूलाच खडक खूप मोठा आहे आणि त्याच्यावरती ते बनवू शकतील. ऑन द स्मूथ फेस ऑफ द रॉक फादर मार्क द डायमेन्शन्स फॉर अन ओपनिंग. आणि तिथं त्या खडकावरती विल्यमनी म्हणजे फादरनी तिथं जाऊन डायमेन्शन्स केलेला आहे, रेखाकृती काढलेली आहे. कशासाठी? तर त्या तिथं दरवाजा बनवण्यासाठी, ओपनिंग डोअर बनवण्यासाठी. अँड दे पिक्ड अवे ॲट द हार्ड सरफेस विथ देअर ॲक्सेस. आणि मग त्यांनी काय केले, त्यांनी काही कुऱ्हाडी ॲक्सेस, काही कुऱ्हाडी घेतलेल्या आहेत ज्या हार्ड सरफेस वरती काम करतील अशा. चिसल्स, हॅमर्स अँड शॉवेल्स, फावडे घेतलेले आहेत, हातोडे घेतले आहेत, छिन्नी घेतलेली आहे. चिसल्स म्हणजे छिन्नी जी खडक फोडते, अशी घेतलेली आहे, जेणेकरून काय करू शकतील ते खडक फोडून त्या खडकामध्ये गुहा तयार करू शकतील. ओव्हर द नेक्स्ट सेव्हरल डेज द फॅमिली कट विंडोज in the rocks to allow for cross currents of air and for sunlight to enter the cave. आणि मग काही दिवस, पुढचे काही दिवस ते तो जो खडक आहे त्या खडकामध्ये विंडोज तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत, कारण तिथं प्रकाश यावा, त्या गुहेमध्ये प्रकाश पडावा, त्या केव्ह मध्ये प्रकाश पडावा, सनलाइट यावा, एअर यावी, म्हणजे त्यांना ऑक्सिजन चांगल्या प्रकारे मिळेल, अशासाठी ते काय करू लागले, तिथं विंडोज तयार करू लागले. वेन दे हॅड फिनिश्ड दे हॅड 4 रूम्स. जेव्हा त्यांनी हे सगळं पूर्ण केलं तेव्हा त्यांच्याकडे 4 रूम तयार झालेल्या मिळाल्या. कम्प्लीट विथ फायर प्लेस, जिथं त्यांना काय म्हणतात त्याला, प्रकाश पडण्याची जागा पण मिळेल अशा, जिथं प्रकाश येऊ शकतो अशा. दे नाव हॅड अ न्यू विंटर होम. आणि आता त्यांच्याकडे
नवीन होम मिळालेलं आहे जिथं ते थंडीच्या दिवसामध्ये राहू शकतील. बिकॉज ऑफ द लो लाईट द केव हाऊस दे हॅड बिल्ट फेल्ट अप्रेसिव्ह. आणि आता त्या घरामध्ये केव हाऊस आहे म्हणून त्या घरामध्ये पुरेसा प्रकाश येत नाहीये, पुरेसा प्रकाश पडत नाहीये, आणि म्हणून आता त्यांना तिथं गुदमरल्यासारखं होतंय, अप्रेसिव्ह होतंय, गुदमरल्यासारखं होतंय. टू रेमेडी दिस, आणि याच्यावर सोल्युशन मिळवण्यासाठी, याच्यावर काहीतरी आन्सर मिळवण्यासाठी ते काय करतात, फादर अँड जॅक रिग्ड अप अ न्यू लाईट. फादर आणि जॅक नवीन एक लाईट तयार करतात, नवीन एक लाईट तिथं आणतात. दे फाउंड अ बांबू पोल दॅट वुड रीच फ्रॉम द फ्लोर टू द सेलिंग. बांबू पोल आणतायत ते, ज्याच्यामुळे काय होईल, खालच्या थरापासून ते वरच्या थरापर्यंत लाईट जाईल. आणि मग बांबू पोल जर आपण बघितलं तर बांबू पोल मधून पोकळ असतो, आणि पोकळ असल्यामुळे काय होईल, त्याचा जो प्रकाश आहे तो अगदी वरच्या थरापर्यंत जाईल, म्हणून ते बांबू पोल त्याचा वापर करतात. Then after securing it, Jack climbed to the top of the pole and hung a large oil lamp that they had rescued from the ship. आणि मग आता जो जॅक आहे तो त्या पोल वरती चढतो, आणि पोल वरती चढून त्यांनी जे त्यांच्या शिप मधून जो लॅम्प, एक खूप मोठा त्यांच्याकडे लॅम्प असतो, लार्ज ऑइल लॅम्प असतो, तो लॅम्प त्या पोल वरती तो सगळ्यात उंचावरती लावतो. का? कारण ते जिथं कुठं असतील तर शिप मध्ये, त्या शिप पासनं ते त्या घराकडे येऊ शकतील, तिथून रेस्क्यू होऊ शकतील, म्हणून तो प्रकाश त्यांना तो सिम्बॉल आहे, सिग्नल आहे, जो त्यांचं घर दाखवतो. One day they found that one of the family's huts had been completely destroyed. आणि मग एके दिवशी त्यांच्या असं लक्षात आलं की त्यांचं जे घर आहे तर ते कम्प्लिटली डिस्ट्रॉयड केलं गेलेलं आहे. The cultivated fields around it had been trampled and ruined. आणि त्यांनी जे बनवलेलं होतं गार्डन, शेती थोडीफार बनवलेली होती, ते पण सर्व नष्ट केलेलं आहे. There were huge footmarks everywhere. खूप मोठे मोठे असे पायाचे ठसे त्या जागावरती त्यांना दिसत आहेत. Father saw massive damage to trees as well as many huge footprints. वडिलांनी बघितलंय, विल्यमनी, की तिथल्या ज्या मोठे मोठे झाड आहेत त्यांना पण डॅमेज केलेलं आहे, आणि तिथं पण खूप मोठे मोठे फुटप्रिंट्स म्हणजे पावलांच्या खुणा अशा पण त्यांना दिसलेल्या आहेत. विच ही आयडेंटिफाईड ॲज बिलॉंगिंग टू अन एलिफंट हर्ड. आणि मग आता या सगळ्यावरून त्यांच्या लक्षात आलंय, त्यांनी ओळखले की इथं एलिफंटचा कळप आलेला असावा, एलिफंट हर्ड इथं सगळे आलेले असावेत असं त्यांना वाटतंय. नेक्स्ट, the next morning the family began to design a new defense to discourage all wild animals from entering their cultivated lands. आणि मग आता दुसऱ्या दिवशीच्या सकाळी त्यांनी असा विचार करायला सुरुवात केली, असा एक डिझाइन बनवायला सुरुवात केली की आपण इथं ॲनिमल्स आलेले आहेत, इथं सगळं त्यांनी नासधूस केलेली आहे, म्हणून कुठंतरी त्यांनी काय केलं पाहिजे, त्यांच्या घराचं संरक्षण केलं पाहिजे, म्हणून त्यांनी त्या घराच्या संरक्षणासाठी विचार केलेला आहे, डिफेन्स लावलेला आहे. दे ऑल्सो फायनलाइज्ड देअर आयडियाज अबाउट द न्यू रेसिडेन्स. आणि मग त्यांनी नवीन नवीन आयडियाज त्यांच्या राहत्या घरासाठी पूर्ण केलेले आहेत, राबवलेले आहेत. Rather than building a house on stilts which the elephants could knock down easily, they would use for strong trees growing in a square near one another as foundation. आणि मग आता त्यांनी नवीन एक कल्पना त्यांनी राबवली की काय, आता ते विचार करतात की तिथं जंगलामध्ये एक स्क्वेअर अशी झाडं बघावीत, म्हणजे चौकोन आकारामध्ये झाडं असली पाहिजेत, आणि मग ते त्या झाडावरती राहतील अशी झाडं ते शोधत आहेत, जेणेकरून काय होईल, ते एक फाउंडेशन, मजबूत फाउंडेशन त्यांच्या घरासाठी मिळेल, आणि ते त्या झाडावरती घर करून ते राहू शकतील, असं ते फाउंडेशन ते बघत आहेत. द ट्रीज वर ऑफ इक्वल साइज, अप्रॉक्सिमेटली 12 feet apart. Thus they built another safe home. आणि अशा पद्धतीनं त्यांनी दुसरं, म्हणजे आता तिसरं घर त्यांनी दुसरीकडे बनवलेलं आहे. सगळे झाडं हे इक्वल
साईजचे आहेत, 12 फीट असे सगळे आहेत आणि त्यांनी तिकडं घर बनवलेलं आहे. नेक्स्ट, 10 years passed and the young boys were now young men. आणि आता 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत, ते इकडे राहत आहेत. आणि आता जे लहान लहान मुलं होते, आता ते जे मुलं राहिलेले नसून आता ते तरुण माणसं झालेले आहेत. अँड देअर पॅरेंट्स वर व्हेरी प्राऊड. आणि आता त्यांचे आई वडील त्यांच्यावर प्राऊड आहेत. अर्थातच प्रत्येकाचे आई वडील जेव्हा लहानातून मोठे मुलं होतात तेव्हा ते त्यांच्यावर प्राऊड होतात. फक्त शरीरानंच मोठं नाही तर बुद्धीनं सुद्धा मोठं असलं पाहिजे, म्हणून पॅरेंट्स काय करतात, त्यांच्यावर प्राऊड फील करतात. दे कॉल द आयलंड न्यू स्वित्झर्लंड. मेनी ॲडव्हेंचर्स ऑकर्ड ओव्हर द इयर्स. आणि आता त्यांनी तिथं त्या आयलंडला एक नवीन नाव दिलं, ते काय आहे, न्यू स्वित्झर्लंड. आता स्वित्झर्लंड हे कसं नाव पडलं, स्विस ही फॅमिली तिथं राहत होती, लँड म्हणजे राहण्याची जागा, म्हणून त्यांनी न्यू स्वित्झर्लंड असं नाव दिलेलं आहे. आणि इथं खूप असे ॲडव्हेंचर्स तिथं झालेले आहेत. ऑन द शोर ऑफ अनदर आयलंड फ्रिट्झ हॅड नॉक्ड डाऊन अन अल्बाट्रॉस. आणि दुसऱ्या एका आयलंड वरती, जेव्हा आयलंडच्या किनाऱ्यावरती हा फ्रीज गेलेला आहे, तेव्हा तो तिथं पाहतो तर एक अल्बाट्रॉस, एक मोठा पक्षी, तो त्याच्यावर अटॅकिंग करण्याच्या विचारात आहे. विच वॉज थ्रेटनिंग टू अटॅक हिम अँड फाउंड अ रॅग टाइड टू द लार्ज बर्ड्स लेग. आणि मग अटॅक करण्याच्या याच्यामध्ये होता, तेवढ्यामध्ये त्यानं स्वतःवरती कंट्रोल करून त्या बर्ड वरती अटॅक केलेला आहे. आणि त्याला त्या बर्डच्या पायाला बांधलेला एक मेसेज, एक चिठ्ठी मिळालेली आहे, जी एका कापडावरती, एका कॉटन वरती ते मेसेज लिहिलेला आहे. ऑन द रॅग वॉज अ मेसेज दॅट अन इंग्लिश वुमन हॅड बीन स्ट्रँडेड ऑन द स्मोकिंग रॉक. आणि मेसेज काय आहे त्या पक्षाच्या पायावरती लिहिलेला, तर तो मेसेज असा आहे की एका स्मोकिंग रॉक म्हणजे जिथं कुठं धूर निघणारा खडक आहे, अशा खडकामध्ये एक इंग्लिश वुमन म्हणजे ब्रिटिश वुमन अशी ही तिथं अडकलेली आहे. आणि तिला वाचवण्यासाठी तिनं तो हेल्प मेसेज त्या पक्षाच्या पायावरती बांधून पाठवलेला आहे. फ्रिट्झ हॅड नो आयडिया हाऊ ओल्ड द मेसेज वॉज. फ्रिट्झला काहीच कल्पना नाही की हा मेसेज किती वर्षापूर्वीचा असेल किंवा काय, असं त्याला कुठलीही त्याची माहिती नाहीये. His father suggested that smoking rock sounded like a reference to a volcano. आणि मग त्याचे फादर म्हणतात की स्मोकिंग रॉक म्हणजे रेफर कशाचा करतायत, ते तर वल्कॅनो जिथं ज्वालामुखी येतात, निघतात, अशा जागेचा ते उदाहरण देत आहेत. Since there were no volcanoes in the vicinity, the bird might have come from hundreds of miles away. आणि मग वडील म्हणतायत की इथं जवळपास कुठंही अशी वल्कॅनोज नाही येत. आणि मला असं वाटतं की हा जो बर्ड आहे, हा जो पक्षी आहे, तर हा पक्षी हंड्रेड्स ऑफ माइल्स म्हणजे शंभरापेक्षा जास्त किलोमीटर्स किंवा माइल्स खूप दूरवरून इथं तो आलेला आहे प्रवास करून, असं त्याचे वडील, फ्रिट्झचे वडील विल्यम त्याला म्हणतायत. हाऊएव्हर फ्रिट्झ फेल्ट दॅट समवन नीडेड हिज हेल्प. कसं तरी फ्रिट्झला असं वाटतंय की कुणीतरी त्याच्या मदतीसाठी त्याला बोलवतंय आणि त्यानं ती मदत करायला पाहिजे. अँड ही वॉज डिटरमाइंड टू डू हिज बेस्ट टू फाइंड द सेंडर. आणि मग तो ठरवतो की तो काय करील, त्या माणसाला, ती जी वुमन आहे तिला शोधून काढील. बिफोर रिटर्निंग होम ही हॅड रिटन हिज ओन नोट ऑन द रॅग, retied it to the albatross leg and had watched the bird fly off. आणि मग जेव्हा घराकडे वापस जाणार तेवढ्यामध्ये तो काय करतोय, त्याचा मेसेज त्या कॉटन वरती लिहून तो त्या पक्षाला बांधतोय आणि त्या पक्षाला उडेपर्यंत पाहतोय, कारण त्याला मदतीसाठी जायचं आहे. द नोट टोल्ड whoever received it, do not disappear. आणि त्यानं नोट काय लिहिलेली आहे, मेसेज काय लिहिलेला आहे, तर घाबरू नकोस, मदत तुझ्याजवळ लवकरच येत आहे. हेल्प इज नियर, मदत जवळच आहे,
लवकरच तुला मिळेल. फ्रिट्झ then successfully rescued the young woman जेनी मॉन्ट्रोज. आणि मग अशा पद्धतीनं फ्रिट्झ त्या इंग्लिश वुमन कडे जातो आणि तिला त्या जो जिथे ती अडकलेली आहे तिथून तिला सुखरूप बाहेर काढतो आणि त्या मुलीचं नाव असतं जेनी मॉन्ट्रोज. दो शाय ॲट फर्स्ट सून शी गॉट यूज्ड टू लिव्हिंग विथ द रॉबिन्सन फॅमिली. आणि आता ती नवीन आहे म्हणून ती काय होतीये तिथं राहायला त्यांच्यासोबत लाजत आहे. आणि जवळपास ती 3-4 वर्ष झालं इकडेच होती तिच्या वडिलापासून. आणि मग ही जेनी जी लाजत आहे हळूहळू काही दिवस गेल्याच्या नंतर तिथं राहिल्याच्या नंतर ती रॉबिन्सन फॅमिली सोबत आता चांगल्या प्रकारे रुळली होती आणि त्यांच्यासोबत ती राहत होती. नेक्स्ट, वन डे दे सॉ अ शिप. एके दिवशी त्यांनी एक जहाज बघितलं, एक शिप बघितली. विच हॅड लेड अँकर. आणि ते एक दुसऱ्या किनाऱ्यावरती होतं. अँड encampment had been set up on one of the smaller island. आणि त्या झाडावरती एक नांगरासारखं असं बसवलेलं होतं आणि ती जी शिप आहे तर ती दुसऱ्या एका स्मॉल आयलंड वरती आलेली होती. आफ्टर चेकिंग द पीपल थ्रू देअर स्पाय ग्लासेस, फ्रिट्झ अँड हिज फादर डिसाइडेड टू अनाउन्स देमसेल्व्स आफ्टर दे हॅड रिटर्न होम अँड क्लीन्ड इट अप. थोडस तिथं चेक केल्याच्या नंतर पाहिल्याच्या नंतर त्यांच्या अशा लक्षात आलं की दुर्बीननं, स्पाय ग्लासेस म्हणजे दुर्बीननं तिथले सगळे माणसं ते पाहू लागले. आणि मग त्यांनी ठरवलं की आपण स्वतःला काय केलं पाहिजे, अनाउन्स केलं पाहिजे, त्यांना जाऊन सांगितलं पाहिजे. म्हणून ते घरी आले आणि जे त्यांचे कपडे खराब झालेले होते, मळलेले होते, त्यांचे हात पाय तोंड असं सगळं त्यांनी स्वतःला फ्रेश केलं. कारण जर त्या शिपवरच्या माणसाने यांना जर बघितलं असतं तर ते घाबरले असते, कारण हे रानटी माणसासारखे दिसत होते. आणि मग ते घाबरून यांना कदाचित त्यांनी मारलं असतं. म्हणून ते स्वतः घरी येऊन आता ते फ्रेश झाले होते. दे डिड नॉट वॉन्ट टू क्रेव टू थिंक दे वर सेव्हिजेस. आणि त्यांना असं वाटत होतं की त्यांनी सेव्हिजेस आहेत असं त्यांना वाटू नये. द नेक्स्ट डे फ्रिट्झ अँड हिज फादर मेट द कॅप्टन अँड टोल्ड हिम देअर ओन हिस्ट्री ॲज वेल ॲज जेनीज. त्या शिपवरच्या कॅप्टनला दुसऱ्या दिवशी फ्रिट्झ आणि त्याचे वडील विल्यम हे जाऊन भेटले आणि त्या कॅप्टनला त्यांची सगळी हिस्ट्री सांगितली. त्यांची हिस्ट्री सांगत असतानाच त्यांनी जेनीची पण हिस्ट्री त्यांनी त्या कॅप्टनला सांगितलेली आहे. टू एव्हरीवन्स सरप्राइज, इट हॅड बीन जेनीज फादर हू हॅड इन्स्पायर्ड द कॅप्टन्स सर्च. ही बिलीव्ड हिज डॉटर वॉज स्टील अलाइव्ह आफ्टर 3 years. आणि असं सगळं सांगितल्याच्या नंतर त्या शिपवरती सगळेजण आश्चर्यचकित होते, कारण जेनीच्या वडिलांनी 3 वर्षापासून तिला शोधत होते. त्याच्यासाठी तिनं कॅप्टन हे पाठवलेले होते आणि आज या कॅप्टनला ती जेनी भेटलेली आहे. आणि मग कॅप्टन हा जेनीच्या वडिलांना तसा मेसेज देतो. जेनीचे वडील इन्स्पायर्ड होतात कॅप्टन वरती आणि ते बिलीव्ह करतात की त्यांची हरवलेली मुलगी जी 3 वर्षापूर्वी हरवली ती अजून सुद्धा जिवंत आहे. द कॅप्टन हॅड डिसाइडेड टू अटेम्प्ट टू फाइंड हर. आणि मग कॅप्टन काय करतो, त्यांच्यासोबत जाऊन त्या जेनीला जाऊन भेटतो, तिला शोधतो. विथ अ बर्स्ट ऑफ सेलिब्रेशन द फॅमिली, पॅसेंजर्स अँड क्रू ऑफ द ब्रिटिश वेझल्स हेडेड टुवर्ड्स न्यू सीलँड. आणि मग आता सगळेजण एकमेकांना भेटलेले आहेत आणि ते सगळेजण त्यांचा आनंद सेलिब्रेशन करतायत. ते नाचतायत, गातायत, सगळा आनंद तिथं ते सेलिब्रेट करतायत. एव्हरीवन वॉज अमेज्ड बाय द प्रॉस्परिटी अँड गुड हेल्थ ऑफ द सर्वायवर्स. प्रत्येक जण अमेज्ड होतं, कारण त्यांना सगळ्यांना त्यांचं चांगलं जीवन त्यांना मिळालेलं होतं. ते आतापर्यंत तिथं वाचलेले होते. एवढं सगळं सहन करून देखील खूप सारे प्रॉब्लेम त्यांना आलेले होते, तरी देखील ते तिथं त्या प्रॉब्लेमला फेस करून तिथं जिवंत राहिलेले होते. As the day ended, the father realized that decisions must be made about who wanted to stay on the island or return with the ship. आणि मग विल्यम जो आहे त्यानं आता रिअलाइज केलं आणि डिसिजन दिला की कारण आता शिप त्यांना मिळालेली आहे म्हणजे ते आता कंट्रीमध्ये वापस जाऊ शकतात, ते त्या आयलंड वरती राहू शकत नाहीत. म्हणून विल्यम हा सगळ्यांना सांगतो की तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे, ज्याला कुणाला आयलंड वरती राहायचं आहे ते आयलंड वरती राहू शकतात.
आणि ज्याला कुणाला शिप सोबत कंट्रीमध्ये जायचं आहे ते त्या कंट्रीमध्ये त्या शिप सोबत रिटर्न जाऊ शकतात. Elizabeth and her husband did not wish to live anywhere but on the island. एलिझाबेथ आणि तिचे मिस्टर, तिचे हस्बंड हे दोघेही तिथं ते आयलंड वरतीच राहण्याचा निश्चय करतात, कारण त्यांनी खूप वर्ष तिथं घातलेले आहे. त्यांनी त्यांचं जवळपास सगळं आयुष्य त्या आयलंड वरती घातलेलं आहे आणि म्हणून आता विल्यम आणि एलिझाबेथ हस्बंड अँड वाईफ त्यांना असं वाटतं की ते आयलंड त्यांनी सोडून जाऊ नये. They had been there for so long and had grown used to their life. खूप सारा आयुष्य त्यांनी त्या आयलंड वरती घातलेलं आहे. जेनी asked if anyone would support her return to England. आणि जेनी मग म्हणते की कुणाला तरी यायचंय का माझ्यासोबत, असं ती जेनी म्हणते. तेवढ्यामध्ये फ्रिट्झ वॉज द फर्स्ट टू रिस्पॉन्ड. आणि फ्रिट्झ हा काय करतो, सगळ्यात आधी रिस्पॉन्ड देतो जेनीच्या त्या विचारलेल्या प्रश्नाला. ही ऑफर्ड चीयर्स फॉर अस who were going to Europe. आणि मग तो ऑफर करतो, चीअर अप करतो की आता आपण सगळेजण युरोपला जाणार आहोत असं. अर्नेस्ट ऑन द अदर हँड वॉन्टेड टू स्टे ऑन द आयलंड. अर्नेस्ट जो आहे तर तो त्याच आयलंड वरती राहील असं तो म्हणतो. जॅक ऑल्सो डिसाइडेड टू स्टे बॅक. जॅक सुद्धा तिथंच राहील असं तो पण ठरवतो. फ्रान्स द यंगेस्ट बॉय डिसाइडेड टू जॉईन फ्रिट्झ इन लिव्हिंग. पण जॅक जो सगळ्यात लहान, फ्रान्स हा सगळ्यात जो लहान मुलगा आहे तो डिसाइड करतो की तो काय होईल, फ्रिट्झ सोबत वापस जाईल. का? फ्रान्स वॉन्टेड अ चान्स टू रिसीव्ह अन अकॅडमिक एज्युकेशन. फ्रान्सला असं वाटतं की त्यानं काय करावं, एज्युकेशन करावं, त्यांनी त्याचं एज्युकेशन पूर्ण करावं असं त्याला वाटतं, म्हणून तो फ्रिट्झ सोबत जाण्यासाठी तयार झालेला आहे फ्रान्स. बिफोर फ्रिट्झ लेफ्ट he told his parents of his love for Jenny and his wish to marry her. त्या शिपमधून फ्रिट्झ जाणार, ते आयलंड सोडणार त्याच्या पूर्वीच त्यांनी त्याच्या पॅरेंट्सला त्याच्या प्रेमाबद्दल सांगितलं होतं. आणि फ्रिट्झचं प्रेम कुणावरती होतं तर जेनीवरती होतं. फ्रिट्झ त्याच्या आई वडिलांना सांगतो की जेनीवरती फ्रिट्झचं खूप प्रेम आहे आणि तो तिच्यासोबत लग्न करणार आहे. The father had kept a record of all the adventures they had on island. त्यांनी जे काही ॲडव्हेंचर्स त्या आयलंड वरती केलेले आहेत, जे काही साहस त्या आयलंड वरती केलेले आहेत, असं सगळं साहसाचं वर्णन त्यांनी रेकॉर्ड तयार केलेलं आहे विल्यमनी. He handed over the journals to the captain to be published. आणि मग ते सगळं रेकॉर्ड, ते सगळं जर्नल मध्ये पब्लिश करण्यासाठी ते सगळं रेकॉर्ड तो त्या कॅप्टनकडे देतो, त्याच्याकडे तो सुपूर्द करतो, जेणेकरून काय होईल, ते सगळं रेकॉर्ड पब्लिश होईल. देन द शिप डिपार्टेड. आणि मग याच्यानंतर ती शिप तिथून निघून जाते. अशा पद्धतीनं ही सगळी आपण स्टोरी जे सिनॉप्सिस आहे स्विस फॅमिलीचे, याची एक आपण पूर्ण माहिती या चॅप्टर मध्ये घेतलेली आहे. त्यांचं साहसी वर्णन, साहसी प्रवासाचं वर्णन आपण या चॅप्टर मध्ये पाहिलेलं आहे. इथे ही स्टोरी संपते.